आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत रूपक अनुवाद एक सांस्कृतिक सेतू. लेखक चंद्रकांत भुंजाळ. निवेदन दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. सहभाग माधुरी रावराणे. विशेष सहभाग उल्का राऊत आणि सविता दामले. निर्मिती सहाय्य मधुलिका नेरुरकर. सादरकर्त्या नेहा खरे. श्रोतेहो, संत ज्ञानदेवांच्या एका अभंगामध्ये उल्लेख आहे, शब्दे वीण संवादू दुजे वीण अनुवादू हे तव कैसे निगमे, परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे. अनेक शतकांपूर्वी अनुवाद ही संकल्पना आपल्याकडे होती. अर्थात त्यात बदल होत गेलेले आहेत. पण ज्ञानेश्वर माऊलींनी या संकल्पनेचा उच्चार प्रथम केला होता आणि म्हणून या रूपकाची सुरुवात या ओवीने केली. आजच्या युगात ज्ञानाच्या आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनुवादाला असाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जागतिकीकरण, विश्व मार्केट आणि आधुनिक प्रचार माध्यमांच्या प्रसारामुळे जगातील देश एकमेकांच्या खूप जवळ येत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक आदानप्रदान वाढू लागलेली आहे आणि म्हणूनच अनुवाद हे भारतीय एकात्मतेचं साधन बनलं आहे. भाषा या संस्कृती सापेक्ष असतात आणि अनुवाद हे संस्कृतीच्या क्षितिजाचा विस्तार करत असतात. कोणत्याही दोन भाषा या एकसारख्या असत नाहीत आणि म्हणूनच अनुवादाची आवश्यकता असते. आधुनिक युगात अनुवादाशिवाय आपलं पानही हलत नाहीये. अर्थात एका भाषेतली माहिती किंवा साहित्य दुसऱ्या भाषेत जसंच्या तसं अनुवादित होऊ शकत नाही. अनुवादाला कितीही मर्यादा असू देत, पण अनुवाद हे झालेच पाहिजेत, कारण मानवतेच्या भाषेला सशक्त करण्याचं काम अनुवाद करत असतो. ते अनुवादाचं सांस्कृतिक काम आहे. अनुवादामुळे विश्व संस्कृतीची ओळख होते. मराठीतलं एक प्रसिद्ध गीत आहे ना, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. आता हे गीत इंग्रजी कथेवरून किंवा कवितेवरून घेतलंय असं जर तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल ना. तर हे गीत हॅन्स अँडरसन यांच्या अगली डकलिंग या कथेवरून घेतलेलं आहे. काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ते 6 लिटिल डक्स या इंग्रजी बालकवितेवर आधारित आहे. आहे की नाही गंमत. तसंच मराठीत अत्यंत गाजलेलं नाटक संशय कल्लोळ हे सुद्धा रूपांतरित आहे. पु ल देशपांडे यांचं ती फुलराणी हे गाजलेलं नाटक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मेलियन या नाटकावर आधारित आहे. त्याचं संपूर्ण मराठीकरण केलेलं आहे. या प्रकारच्या अनुवादाला रूपांतरण असं म्हणतात. पूर्वी अनुवादाला भाषांतर असं म्हटलं जायचं. अनुवाद, रूपांतर आणि भाषांतर या वेगवेगळ्या छटा आहेत. सन 1800 ते 1874 या कालखंडाला भाषांतर युग असंच म्हटलं जातं, कारण या काळातील बहुतांश साहित्य हे भाषांतरित, रूपांतरित किंवा आधारित स्वरूपाचं आहे. अभिज्ञान शाकुंतल हे मूळ संस्कृत नाटकावरून मराठीत आलेलं आहे, तर शेक्सपियरच्या अनेक नाटकांची भाषांतरं, रूपांतरं मराठीत झालेली आहेत. त्यांचं ऑथेल्लो हे 1867 महादेव शास्त्री कोल्हटकर यांनी इंग्रजीतून मराठीत आणलेलं पहिलं नाटक. त्यानंतर शेक्सपियरची टेमिंग ऑफ द श्रू, मर्चंट ऑफ व्हेनिस, ज्युलियस सीझर, रोमिओ अँड ज्युलिएट, टेम्पेस्ट, हॅमलेट इत्यादी नाटकं मराठीत आलेली दिसतात. इसाप नीतिकथा, वेताळ पंचविशी, हातीमताई चरित्र, शुकबहात्तरी हे ग्रंथ देखील अनुवादित आहेत हे लक्षात घ्यायला हवं. तेव्हा सगळ्यांची भाषा एकच होती. त्यामुळे एकात्म भावनेने काम पूर्ण होऊ लागलं. वर वर येणारा मिनार बघून स्वर्गातले देव घाबरले आणि त्यांनी मानवाला अनेक वेगवेगळ्या भाषा दिल्या. त्यामुळे कुणाचं म्हणणं कुणालाच कळेना. अर्थात मिनाराचं काम कधीच पूर्ण होऊ शकलं नाही. आता हे मिथक अनुवादाची आवश्यकताच प्रतीत करतं नाही का. भिन्न भाषांमधल्या परस्परातील संवाद स्थापित होण्यासाठी अनुवादाची आवश्यकता असते. प्राचीन काळापासून यासाठीच अनुवाद होत आलेले आहेत, कारण प्राचीन काळापासून वेगवेगळ्या भाषा अस्तित्वात आहेत. जगात जिथे कुठे एकापेक्षा जास्त भाषा एकमेकांच्या संपर्कात येतात तिथे अनुवादाची आवश्यकता असते. सांस्कृतिक दृष्टीने पाहिलं तर ज्या गोष्टींचा संबंध मानवाच्या भावनात्मक बाबींशी येतो तिथे अनुवादाची गरज निर्माण होते. अनुवाद संवादाचं माध्यम म्हणून काम करतं.
अनुवादाची आवश्यकता ज्ञानविज्ञानाच्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक आहे. ज्ञानविज्ञानाचा विकास आणि प्रगती जितकी पाश्चात्य देशात झालेली आहे, त्याचा अनुवाद आपल्या भाषेत केल्याशिवाय आपण आधुनिक युगात पाऊल ठेवू शकणार नाही. आपला विकास त्याशिवाय शक्यच होणार नाही. ज्ञान आणि माहिती मिळवण्याचा महाद्वार म्हणजे अनुवाद होय. कोणत्याही समाजात पर्याप्त ज्ञान हे अनुवादाच्या माध्यमातूनच येतं. भारतात इंग्रजी आणि अन्य विदेशी भाषांमधून ज्ञानाची सामुग्री येत राहिलेली आहे. शिक्षणाचं माध्यम जेव्हा देशी भाषा बनतात तेव्हा अनुवाद अनिवार्य होतात. प्रमाणित पाठ्यपुस्तकांचे अनुवाद केले जातात. शिक्षणाच्या क्षेत्रात सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना मातृभाषा तर यावीच लागते, पण त्याचबरोबर इंग्रजी आणि हिंदीचं ज्ञानही आवश्यक झालंय. फ्रेंच, जर्मन, रशियन इत्यादी परदेशी भाषांचं शिक्षणही आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. भाषेच्या अभ्यासक्रमात अनुवाद या विषयाचा समावेश अवश्य होऊ लागलाय. विकसनशील देशांसाठी अनुवाद हे एक वरदान आहे. प्राचीन काळापासूनच व्यापाराच्या निमित्तानं लोक जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत आलेले आहेत. ग्राहकांशी व्यवहार करण्यासाठी त्यांना स्थानिक भाषा शिकाव्या लागल्या. व्यापाऱ्यांना आपल्या हिताची जाण असते, त्यामुळे ते अनुवादाची आवश्यकता स्वीकारतात. आपल्या उत्पादनाची माहिती विविध भाषी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील अनुवादाची आवश्यकता असते. खेडेगावापासून जगातील मोठ्या बाजारापर्यंत उत्पादनाच्या जाहिरातीची आवश्यकता पडते. जाहिरात ही तर आजच्या काळात अनिवार्य गोष्ट झालेली आहे आणि त्यासाठी अनुवाद आवश्यक झालेला आहे. व्यापाराचं क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे विश्व बाजार निर्माण होऊ लागलेला आहे. व्यापार अशा तऱ्हेनं आंतरराष्ट्रीय झाल्यानंही अनुवादाची आवश्यकता वाढलेली आहे. आधुनिक जग हे सूचना क्रांतीचे युग आहे. माहिती तंत्रज्ञानाने विश्वस्तरावर जे परिवर्तन घडवून आणलेलं आहे ते अभूतपूर्व आहे. मुद्रणाशी संबंधित माध्यमांमध्ये अर्थात प्रिंट मीडियाला तर भाषेचाच आधार घ्यावा लागतो. पत्रकारिता ही अनुवादाशिवाय उभी राहू शकणार नाही. त्यांना बातम्या इंग्रजी आणि हिंदीतून प्राप्त होतात. त्यांचा अनुवाद करणं आवश्यक होऊन बसतं. प्रादेशिक बातम्या राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी त्यांचा अनुवाद इंग्रजी किंवा हिंदीत करणं हेही अनिवार्य आहे. संचार माध्यमं ज्या तऱ्हेने विकसित होत आहेत ती गती चकित करणारी आहे. आणि या गतीमध्ये पुढे जाणं अनुवादाशिवाय शक्यच नाही. दृश्य माध्यमांनाही भाषेपासून मुक्तता नाही. त्यामुळे लिखित अथवा मुद्रित अनुवादाच्या जोडीनं मौखिक अनुवादाची सुद्धा आवश्यकता या माध्यमांना पडते. त्यामुळे कोणीतरी अनुवादाला संचार माध्यमांचा प्राणवायू असं म्हटलंय. अनुवादाचे कितीतरी व्यावहारिक उपयोग आहेत, पण वस्तुतः अनुवाद हे एक सांस्कृतिक कार्य आहे. व्यावहारिकतेच्या पलीकडे संस्कृतीचं एक विशेष महत्त्व आहे. जी चांगले संस्कार देते ती संस्कृती. मानवाचं उन्नयन करणारी, त्याची मानवता वाढवणारी, उदात्त भावना आणि गहन चिंतन करायला लावणारी अशी संस्कृती असते. या सगळ्याचं सांस्कृतिक मूल्य त्यामुळे वाढतं. व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि विश्वशक्ती तसंच वातावरण यांच्या द्वंद्वामध्ये समन्वय घडवून आणून संस्कृती ही मानवाला आहे त्यापेक्षा चांगलं बनवण्याचं काम करते. धर्म आणि तत्त्वज्ञान तसंच साहित्य आणि ललितकला हेही संस्कृतीचेच भाग आहेत. संस्कृतीचा प्रभाव मानवाच्या व्यवहारावर देखील पडतो. व्यवहाराच्या सीमा या संस्कृतीला स्पर्श करतात, त्यामुळे त्यांना वेगळं मानता येणार नाही. व्यावहारिक क्षेत्रात अनुवाद बाह्य गरजांसाठी केले जातात, पण सांस्कृतिक क्षेत्रात केले जाणारे अनुवाद आंतरिक आवश्यकतेसाठी केले जातात. व्यावहारिक अनुवादाप्रमाणे त्याचा फायदा तात्कालिक किंवा आर्थिक असत नाही. त्याचा लाभ हा चिरकालीन आणि भावनात्मक असतो, अमूर्त आणि संकल्पनात्मक असतो. तो आपल्याला विश्वसंस्कृतीकडे घेऊन जातो. अनुवादाचा साहित्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. धर्मग्रंथांप्रमाणेच साहित्याच्या क्षेत्रात विशेषतः कथांचे अनुवाद प्राचीन काळांपासून होत आलेले आहेत. पंचतंत्राच्या अनुवादाकडे पाश्चिमात्य कथा साहित्याच्या विकासाचा पाया म्हणून बघितलं जातं. भारतीय भाषांमध्ये देखील संस्कृत साहित्याच्या अनुवादाची फार मोठी परंपरा आहे. नंतर फारसी आणि आधुनिक काळात विशेषतः इंग्रजीतून आणि नंतर जर्मन, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश इत्यादी भाषांमधून साहित्याचे अनुवाद होत आलेले आहेत. भारतीय भाषांमधल्या साहित्याचे अनुवाद बऱ्याच प्रमाणात जगभरातल्या भाषांमधून होत आलेले आहेत. शाकुंतल नाटकाच्या प्रभावानं जर्मन महाकवी गटे खूप आनंदित झाला आणि मग कालिदासाच्या साहित्याच्या अनुवादामुळेच कालिदासाला भारताचा शेक्सपियर म्हटलं जाऊ लागलं. साहित्याच्या अनुवादाला पुनर्सृजन म्हटलं जातं.
मूळ भाषेतील साहित्य हे त्या भाषेतील संस्कृतीचं निर्माण तत्व असतं, कारण ते सृजन असतं. परंतु साहित्यिक अनुवाद हे देखील पुनर्सृजनच असल्यामुळे संस्कृतीच्या सीमा विकसित करतं, संस्कृतीच्या प्रासादाच्या खिडक्या उघडतं. मराठीतल्या प्रसिद्ध अनुवादिका सविता दामले यांचे अनुवादासंबंधीचे विचार आता आपण ऐकूया. अनुवादांचा विचार करता इतिहास, कादंबरी, समाजशास्त्र, चरित्र, आत्मचरित्र, अर्थशास्त्र, कथा, लेख, पटकथा असे वेगवेगळे प्रकार मला हाताळायला मिळाले आहेत. त्यात जेरुसलेमिक चरित्रकथा हा 3000 वर्षांचा इतिहास आहे. गन्स, जर्म्स अँड स्टील हा तर 13,000 वर्षांचा मानवजातीचा समाजशास्त्रीय इतिहास आहे. महात्मा गांधी सचित्र जीवन दर्शन आहे. शिवाय नेहरूंची सावली हे पुस्तक आहे. मोमेंट ऑफ लिफ्ट हे मेलिंडा गेट्सचं आत्मकथन आहे. आणि हार्पर ली या अभिजात इंग्रजी लेखिकेचं गो सेट अ वॉचमन ही कादंबरी आहे. आणि गुलजारांचे किताब, किनारा, आंधी, नमकीन, लेकिन, अचानक आणि मौसम या 7 पटकथांचा अनुवाद आहे. म्हणजे अशी मला वेगवेगळ्या तऱ्हेची पुस्तकं अनुवाद करायला मिळाली आहेत. जवळजवळ 94 सालापासून मी या अनुवाद क्षेत्रामध्ये आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक विषयागणिक आणि मूळ लेखकागणिक अनुवादकाला आपल्या लेखनाची शैली आणि त्याचा बाज बदलावा लागतो. म्हणजे त्याला जणू परकाया प्रवेशच करावा लागतो. म्हणजे काय, अनुवादक अनुवादामध्ये दिसला नाही पाहिजे, तर मूळ लेखकच मराठीत लिहितो आहे असं वाचकाला वाटलं पाहिजे. आणि त्या विषयाला अनुसरून तशीच चपखल भाषा वापरावी लागते. आणि अनुवादक म्हणून बारकाईने अभ्यास स्वतःलाही करावाच लागतो. शिवाय त्याकरता चिकाटी खूप लागते. म्हणजे ही चिकाटी आणि ध्यास नसेल तर अनुवाद करण्याची कला अंगी असूनही काही उपयोग होऊ शकत नाही. म्हणून मला वाटतं की गायकाला जसा रियाज लागतो ना, तसा अनुवादकाचा प्रत्येक अनुवादकागणिक रियाजच होत असतो. आणि आता ही अशी विविध विषयावरील पुस्तकं मिळाल्यामुळे एक लेखिका आणि अनुवादिका म्हणून माझ्याही जाणीवेचं क्षितिज खूप विस्तारलंय असं मला वाटतं. आणि मी स्वतः मनाने समृद्ध झाले आहे. आता अनुवाद करताना आपल्याला ते विषय जेव्हा आपण मांडतो तेव्हा योग्य चपखल शब्द शोधायला लागतात आणि त्यामुळे बुद्धीलाही आपोआपच चालना मिळते. आता अनुवाद करताना कधी कधी माझ्या हातात इंग्रजी किंवा हिंदीतील मूळ अनुवाद जरी आला तरी मूळ पुस्तक एखाद्या भारतीय भाषेतलंही असतं. तेव्हा त्या मूळ लेखकाशी संपर्क साधायला मला आवडतं, कारण त्या भाषेतून तो अनुवाद इंग्रजी किंवा हिंदीत आलेला असतो. त्यामुळे अनुवाद करताना मला काही शंका आल्या तर त्यांचं समाधान मूळ लेखकाकडून करून घेता येतं आणि अनुवादही अधिकाधिक निर्दोष होतो. म्हणजे अनुवाद म्हणजे पुनर्सृजन आहे असं म्हणतात. तर त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की स्वतंत्र लेखन उत्तम करणं जेवढं कठीण आहे तेवढाच त्या लेखनाचा उत्तम अनुवाद दुसऱ्या भाषेत करणं हेही तेवढंच कठीण आहे. म्हणजे ते जर सृजन असेल तर चांगला अनुवाद हे पुनर्सृजन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ललित साहित्याचा अनुवाद करणं हे तर अधिकच आव्हानात्मक होतं. त्यासाठी अनुवादकाच्या अंगी लेखन गुण हवेत. अनुवादक हा जर चांगला लेखकही असेल तर तो अनुवाद चांगला उतरतो. जेव्हा एका भाषेतून पुस्तक दुसऱ्या भाषेमध्ये येतं तेव्हा अनुवादक केवळ शब्दाला शब्द ठेवत नसतो, तर तो त्या मूळ भाषेतील माणसांना आणि मूळ भाषेतील सांस्कृतिक अवकाशाला नव्या भाषेमध्ये घेऊन येत असतो. मुळात काय आहे ना की भाषा, माणसं आणि संस्कृती यांचा परस्परांशी अतिशय घनिष्ठ संबंध असतो आणि तो अनुवादामध्ये उतरायला हवा. चांगल्या अनुवादाचं तेच कौशल्य असतं. मूळ लेखकाने अनुवादकाला एक चौकट दिलेली असते. त्या चौकटीच्या आतच त्याला आपल्या भाषेचे रंग मोठ्या सफाईने भरायचे असतात आणि ते रंग पुन्हा कधी आधीपेक्षा फिकटही होता कामा नयेत आणि त्याहून ते जास्त भडकही होता कामा नयेत. ती जाण तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे अनुवाद वाचताना वाचकाला कुठेही हा अनुवाद आहे असं वाटता कामा नये. यातच अनुवादक म्हणून तुमचं खरं यश असतं असं मला वाटतं. असंच एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. आता मी अंबाईंच्या तामिळ कथांचा म्हणजे तो मुळात इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला होता आणि तो इंग्रजीतून मी तो मराठीमध्ये आणला. तर आणताना कधी कधी काय होतं ना की इंग्रजी भाषेला त्या भाषेच्या म्हणजे आपल्या संस्कृतीमुळे किंवा तो शब्द ठराविक संस्कृतीशी निगडीत असतो, त्यामुळे त्यांना तो आणता येत नाही तसा तसा. तर इंग्रजीमध्ये त्या कथेचं नाव होतं भेटी, म्हणजे गिफ्ट, GIFTS, गिफ्ट म्हणजे भेटी. आता मी मराठीमध्ये कथा वाचायच्या आधी लिहिलं तर भेटी किंवा भेटवस्तू. पण नंतर मला कळलं की त्याच्यामध्ये असं होतं की ती एक तामिळ म्हणजे अभ्यासक स्त्री असते, तर ती लहान खेड्यात जाते तिकडल्या स्त्रियांच्या जीवनाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या स्त्रियांना हिच्याबद्दल कुतूहल असतं आणि हिला त्यांच्याबद्दल कुतूहल असतं. तर त्या इतकं एकमेकींशी खूप अगदी प्रेमाने बोलतात. म्हणजे
ही अजिबात आपण कोणतरी ह्यांच्यापेक्षा श्रेष्ठ वगैरे असं अजिबात न दाखवता त्यांच्यात समरच होते. आणि त्यांना सुद्धा खूप म्हणजे तिच्याशी बोलायला खूप आवडतं. तिला सगळ्या आपल्या गमती जमती, आपल्या गावचं कसं असतं आणि तिला पण त्याचं कुतूहल असतं. आणि मग काय होतं की जेव्हा ती परत जायला निघते त्यावेळेला त्या सगळ्या जणी तिला भेटायला येतात. म्हणजे ती असते की ती 4-5 दिवस तिकडे असेल, पण सगळ्या त्या तिला भेटायला येतात आणि प्रत्येकीने आपल्यासोबत हिला द्यायला म्हणून कोणी डोसा बांधून आणलेला असतो, कोणी काहीतरी हलवा आणलेला असतो, कोणी ती चटणी आणलेली असते, कोणी शिरा आणलेला असतो केळीच्या पानामध्ये बांधलेला. आणि त्या सगळ्या तिला त्या भेटी, तर ते पाहून ती अचंबित होते. ती म्हणते की मी यांच्याकरता काय केलं, म्हणजे आम्ही काय असं मोठं शेअर केलं असेल. तर आम्ही एकमेकींना एक स्त्री म्हणून आपापली सुखदुःख मांडली, आपापल्या मनातलं आम्ही बोललो. तर स्त्रिया म्हणजे आपल्या मनातले भाव अशा तऱ्हेने व्यक्त करतात. त्यामुळे त्यांनी तिच्याकरता ती भेटवस्तू, म्हणजे मला त्यांनी द्यायला ती वस्तू आणली होती, तिचं मोल पैशात होणारच नव्हतं, तर त्यांनी ती मला शिदोरी आणली होती. त्यामुळे मग मी लगेच तू भेटी हा शब्द खोडून टाकला तिकडे आणि शिदोरी हा शब्द लिहिला. म्हणजे ह्या ठिकाणी मला असं म्हणायचंय की म्हणजे त्या मूळ माझ्याकडे इंग्रजी जे आलो होतं त्याच्याही पलीकडे जाऊन मला तो भेटीच्या पलीकडे जाऊन शिदोरी हा शब्द सुचला. आणि त्यानंतर त्या अंबाई सुद्धा मला म्हणाल्या की तामिळ भाषेमध्ये त्यांना शिदोरी अशा अर्थातच त्यांनी शब्द वापरलेला होता. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला की आपण कितीही शब्द म्हणतात ना की शब्दकोश पाहिले, काही पाहिले, तरी सुद्धा शेवटी आपल्याला एकूण सगळा संदर्भ आणि ती संस्कृती लक्षात घेऊन आपल्याला एक वेगळा नवीन शब्द सुद्धा सुचू शकतो. आणि त्यामुळे ह्यालाच मी पुनर्सृजन हे मी ह्यासाठी ह्याला म्हणते. भाषिक अडचणी आल्याने ज्या साहित्यिकांना आपण भेटू शकत नाही त्यांची आणि आपली भेट ही साहित्याच्या अनुवादामुळे होते. कालिदास, शेक्सपियर, व्यास, वाल्मिकी, होमर, टॉल्स्टॉय, डोस्टोव्स्की, रवींद्रनाथ, मोपासा, शरदचंद्र, उमर खय्याम, गॉर्की, खलील जिब्रान आणि नोबेल पुरस्कार आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक अशी कितीतरी नावं सांगता येतील. जरा विचार करा, जर अनुवाद झालेच नसते तर आपण या महान साहित्यिकांचं साहित्य वाचूच शकलो नसतो आणि फार मोठ्या आनंदाला आपण मुकलो असतो. दुसऱ्या देशाच्या संस्कृतीची ओळख ही साहित्याच्या अनुवादामुळेच होते. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या साहित्याचा उल्लेख झाला तेव्हा आता अमृता प्रीतम यांच्या भाषणातला एक उतारा ऐकूया. हे भाषण त्यांनी ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलं होतं. इंग्रजी आणि हिंदीत उपलब्ध असलेल्या भाषणातला एक उतारा आम्ही मराठीत आपल्याला ऐकवणार आहोत. हे अनुवादामुळे शक्य झालंय. ऐकूया अमृता प्रीतम यांचे विचार. पूर्वी लोक मुलाच्या जन्माच्या वेळी आईच्या खोलीत एक कोरा कागद आणि टाक दौत ठेवत असत आणि घरातलं मोठं माणूस त्या कोऱ्या कागदाजवळ उभं राहून प्रार्थना करीत असे, सटवाई देवी, बाळाच्या जन्माच्या वेळी तू येशील तेव्हा बाळाचं नशीब चांगलं लिही. किती मोठा विश्वास होता माणसाचा कोऱ्या कागदावर लिहिल्या जाणाऱ्या अक्षरावर, आणि लिखित अक्षरांच्या करिता हा सन्मानभाव हाच लेखक आणि वाचक यांच्यातलं नातं निर्माण करून गेला. आणि माझ्या दृष्टीनं ज्या लेखकाकडे सटवाई मातेप्रमाणे मानवाच्या नियतीविषयी लिहिण्याची शक्ती असेल तोच खऱ्या अर्थानं लेखक आहे. ऑस्ट्रेलियातल्या आदिवासींमध्ये एक कथा प्रचलित आहे. पूर्वीच्या काळी आकाश खूप खाली होतं. इतकं खाली होतं की जमिनीवरचा माणूसही डोकं उचलून चालू शकत नसे. तेव्हा जमिनीवर इतका अंधार होता की खाण्यासाठी देखील माणसाला चाचपडावं लागत होतं. अन्न अंधारातच शोधावं लागे. तेव्हा पक्ष्यांच्या मनात विचार आला की जर आभाळाला वर ढकलून दिलं, उंच केलं, तर जमिनीवरच्या माणसांना माना वर करून हिंडता तरी येईल. आणि असं सांगतात की पक्ष्यांनी गवताच्या काड्या गोळा करून आपला जोर लावला आणि आभाळाला वर उचलायला सुरुवात केली. आणि आभाळ खरंच वर उचललं गेलं. जे लोक गुडघ्यावर रांगत होते ते माना उंच करून उभे राहिले, जमिनीवर वावरू लागले. त्याबरोबर आभाळाच्या मागे लपलेला सूर्यही समोर आला आणि सगळ्या पृथ्वीवर प्रकाश पडला. ही कथा जुन्या काळातली असली तरी माझ्या दृष्टीनं ही प्रत्येक युगातली कथा आहे, प्रत्येक क्षेत्रातली कथा आहे. अर्थात आपल्या आपल्या अर्थानं. पक्षासारखा आत्मा असलेली माणसं आपल्या प्रयत्नांनी मानवी संबंधातील अंधाऱ्या जंगलात सुद्धा आपलं आभाळ उंच करून आपल्यासाठी सूर्यप्रकाश शोधतात. आणि मी असा विचार करते की प्रत्येक समाज, प्रत्येक धर्म आणि प्रत्येक सत्ता यांना अंधारात जिथे आणि जितका प्रकाश दिसतो तो त्यांच्यातील काही लोकांमुळेच दिसतो. त्यांनी आपल्या प्रयत्नांनी आपलं आभाळ उंच उचललेलं असतं. लेखनाच्या भूमीवर खरंच काही लेखक असे असतात
की त्यांच्या लेखण्या याच त्यांच्या गवताच्या काड्या असतात. त्यांच्या आधारानं ते आभाळ उंच करून माणसाची मान वर करतात. माझ्या लेखणीबद्दल एवढंच सांगेन की त्या लेखणीनं आभाळ उंच करण्यावर जे विश्वास ठेवतात त्यांना साथ दिलेली आहे. आत्ता ज्या भाषणातला अंश आपण ऐकलात ते अमृता प्रीतम यांनी ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारताना केलेलं भाषण होतं. आता याचा अनुवाद जर झाला नसता तर इतके प्रेरणादायी विचार आपल्यापर्यंत कसे पोचले असते. भारत हा बहुभाषिक देश आहे. एकभाषी देशांमध्ये भाषा ही त्यांच्या एकतेची शक्ती बनते, पण बहुभाषी देशामध्ये विविध भाषा याच संघर्षाचं कारणही बनतात. भारतीय संस्कृती ही बहुरूपी आहे, त्यामुळे आपल्याला विविधतेत एकतेचा अनुभव घ्यावा लागतो. या खंडप्राय विशाल देशातील एकता आणि अखंडता टिकून राहण्यासाठी जी अनेक कारणं आहेत त्यातील एक कारण अनुवाद हे आहे. अनुवादाशिवाय हे शक्यच झालं नसतं. भारतामध्ये सांस्कृतिक एकता आहे, त्याची प्राचीन परंपरा आहे, पण प्रदेशातील उपसंस्कृतीचा एकमेकांशी परिचय होण्यासाठी अनुवादाची नितांत आवश्यकता असते. हिंदी ही भारताची संपर्क भाषा आहे असंही म्हटलं जातं. आज ती भारतीय भाषांना जोडणारी शृंखला झालेली आहे. भारतीय भाषातील श्रेष्ठ साहित्य हिंदीमध्ये अनुवादाच्या रूपात उपलब्ध आहे. जर तुम्हाला हिंदी भाषा समजत असेल तर तुम्ही भारतीय भाषेतील गालिब, रवींद्रनाथ, शरद, बंकिमचंद्र, वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, अमृता प्रीतम, शिवराम कारंत, मंटो, इक्बाल यांचं साहित्य वाचून भारतीय मन जाणून घेऊ शकता. अनुवादानेच भारतीय साहित्याची संकल्पना साकार केलेली आहे. साने गुरुजींनी आंतरभारतीय ही संकल्पना मांडून भारतीय भाषांमधील आदानप्रदानाला भारतीय संस्कृतीच्या भावात्मक एकतेसाठी अनिवार्य ठरवलं. अनुवाद हा आंतरभारतीचा प्राण आहे. साहित्यिक अनुवाद केवळ साहित्यिक आनंद देतात असं नाही, तर देशाच्या एकतेला त्यामुळे बळ मिळतं. त्यामुळेच अनुवादाचं सांस्कृतिक मूल्य असाधारण आहे. आपण विदेशी साहित्यिकांना ओळखतो, पण आपल्या देशातील अन्य प्रदेशातील साहित्यिकांची आपल्याला फारशी माहिती नसते. यामुळे एक प्रकारचा सांस्कृतिक दुरावा उत्पन्न होतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी साहित्य आणि अन्य कलांच्या माध्यमातून प्रदेशांच्या संस्कृतीमध्ये आदान प्रदान व्हावं, त्यांची एकमेकांची ओळख व्हावी, ती वाढावी, यासाठी साने गुरुजींनी आंतरभारतीचं स्वप्न पाहिलं. भारताला जर बलसागर व्हायचं असेल, विश्वामध्ये आपली सांस्कृतिक ओळख तयार करायची असेल, भारताला जर आतून जोडायचं असेल तर त्याची आंतरिक एकता कायम राहिली पाहिजे. भावनिक ऐक्य हेच तर आंतरभारतीचं प्रयोजन आहे. अनुवाद या प्रक्रियेमध्ये सक्रिय राहिलेला आहे आणि पुढेही राहील. व्यावहारिक आणि सांस्कृतिक कारणांनी विश्वातील निरनिराळे भाषिक समाज एकमेकांच्या जवळ आलेले आहेत. संचार माध्यमांनी जगाला एखाद्या खेड्याचं रूप प्राप्त करून दिले. ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना पुढे आली. परंतु अनुवाद हेच एक महत्त्वपूर्ण सूत्र आहे जे विश्वातल्या विविध संस्कृतींना एकमेकांशी जोडून एका विश्वसंस्कृतीची निर्मिती त्यातून होत असते. परंतु अनुवाद हेच एक महत्त्वपूर्ण सूत्र आहे जे विविध संस्कृतींना एकमेकांशी जोडून एका विश्वसंस्कृतीची निर्मिती त्यातून होत असते. माहितीचा विस्फोट ही तर अनुवादाचीच देणगी आहे. पण अनुवाद केवळ माहिती देण्याचं काम करत नाही, तर तो विश्वसंस्कृती निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये विश्वमानवाच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवतो. या सांस्कृतिक प्रक्रियेमध्ये साहित्याच्या अनुवादाचं योगदान खूप मोठं आहे. प्रादेशिक भाषेच्या सीमा ओलांडून साहित्य राष्ट्रीय स्तरावर जातं आणि राष्ट्राच्या सीमा ओलांडून ते वैश्विक स्तरावर जातं. विश्वसाहित्याला काळाचं बंधन नाही आणि भौगोलिक राजकारणाचं बंधन त्यावर पडत नाही. ज्या भाषिक समाजात अनुवाद होत नाहीत ते संकीर्ण बनतात. अनुवाद हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय संस्कृतीच्या सीमारेषा पुसट करतात. मनाला मुक्त आणि व्यापक बनवतात. संस्कृतीला एकरस आणि एकाकी बनण्यापासून वाचवतात. ज्येष्ठ अनुवादक उल्का राऊत यांचे अनुवादासंबंधीचे विचार आता आपण जाणून घेऊया. अनुवाद म्हणजे काय
तर त्याची व्याख्या सांगायची तर अनुवाद म्हणजे मूळ मजकुराचा अर्थ न बदलता एका भाषेतून दुसऱ्या भाषेत केलेलं रूपांतर. आता अनुवादाविषयी माझे विचार आणि अनुभव सांगते. ऋतुशैशव या पुस्तकाने माझा अनुवादाचा सिलसिला सुरू झाला. आजवर बरीच पुस्तकं प्रकाशित झाली असून नेमसेक, माफिया क्वीन्स ऑफ मुंबई, गाईड, द इंग्लिश टीचर, इन द नेम ऑफ ऑनर, सिद्धार्थ, इकिगाई, लेडी डॉक्टर्स, जगजित सिंग, महागाथा, बलिदान, भगतसिंग अशा अनेक लक्षणीय पुस्तकांचा समावेश आहे. माझ्या मते अनुवाद शब्दशः नसावा. तो सहज अकृत्रिम भाषेत अनुवाद आहे हे लक्षात न येण्या इतका ओघवता असावा. माझ्यासाठी सर्वात महत्वाचा निकष हाच आहे. आशयाला धक्का न लावता मूळ भाषा दुसऱ्या भाषेत आणताना मी काही वेळा थोडं स्वातंत्र्य घेते, पण तेव्हा देखील मर्यादा पाळाव्याच लागतात. अगदी शब्दशः भाषांतर अनेकदा हास्यास्पद आणि विचित्र वाटतं. अनुवाद सहज सुंदर झाला आहे, मुळात अनुवाद केला आहे असं वाटतच नाही. अशी पावती मिळाल्यावर कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. ही माझ्यासाठी सर्वात मोठी दाद आहे. अनेकदा अनुवादाला दुय्यम, तुच्छ समजलं जातं. त्यात काय विशेष आहे, कोणालाही जमेल असं म्हटलं जातं. तर हा समज खोडून काढण्यासाठी मी काही मुद्दे मांडते. अनुवादासाठी तुम्हाला दोन्ही भाषेंचं सखोल ज्ञान हवं. मूळ पुस्तकाचा विषय, भाषाशैली, त्यावेळचा काळ, त्यावेळची संस्कृती, सामाजिक परिस्थिती, बोलीभाषा, पात्र आणि मुख्य म्हणजे पुस्तकाचा बाज, तो गंभीर आहे, विनोदी आहे की वैचारिक, हे लक्षात घेऊन अनुवाद करायचा असतो. सिद्धार्थ किंवा महागाथासारख्या महाभारतकालीन किंवा त्याही पूर्वीच्या काळांमधील पुस्तकांमध्ये आजचे आधुनिक शब्द येऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते. मूळ जपानी आणि तुर्की भाषेतील इंग्रजी अनुवादित पुस्तकांचा अनुवाद करत असताना त्यातील व्यक्ती, गावं ह्यांच्या नावांचं जपानी आणि तुर्की भाषेतील नेमके उच्चार मला शोधायला लागले. परिपूर्ण शब्द सापडेशिवाय मला चैनच पडत नाही. चलता है ही वृत्ती ठेवून केलेला अनुवाद कृत्रिम वाटतो, तो फसतोच. अनुवादित पुस्तकांचे असंख्य वाचक आहेत. केवळ ती भाषा नीटशी अवगत नाही म्हणून अन्य भाषेतील उत्तमोत्तम पुस्तकं कित्येक वाचकांपर्यंत पोहोचत नाहीत. परकीयच काय, पण विविध भाषांतील भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम साहित्यापासून आपण वंचित राहतो. इंग्रजी समजतं, पण पुस्तक वाचायचं तर बाजूला डिक्शनरी घेऊनच बसावं लागेल. पण तुझ्यामुळे एवढी छान पुस्तकं वाचायला मिळतात हे ऐकल्यावर मला मनापासून आनंद होतो. कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं. माझ्यासाठी पुस्तकाशी, त्यातील पात्रांशी मानसिक गुंतवणूक अतिशय महत्वाची आहे. त्यांचे स्वभाव, सुख-दुःख, मानसिकता, बौद्धिक साथ घेतल्याने अनुवाद सहज सुंदर, अर्थवाही आणि अकृत्रिम होतो हे निश्चित. इन द नेम ऑफ ऑनर मधली मुक्तारमाईची लढाई, लेडी डॉक्टर्स मधील 100 वर्षापूर्वीच्या स्त्रियांना डॉक्टर होण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, बलिदान मधील सैनिकांचे पराक्रम, त्यांना युद्धात मिळालेली वीरगती, एक होता गाझामधील गाझाची फरफट, भगतसिंगच्या फाशीचा प्रसंग, जगजितचा मृदू मुलायम आणि वेदनेची किनार असलेला आवाज, या सर्वांमध्ये मी गुरुफटत जाते. अनेकदा आनंदित झाले, अश्रूही ढाळले. अनुवाद हे माझं अतिशय आवडीचं काम आहे. किंबहुना तो माझा छंदच आहे असं म्हणणं अधिक संयुक्तिक ठरेल. चांगलं पुस्तक अनुवादासाठी मिळाल्यावर नेहमीच मनापासून आनंद होतो. R.K. नारायण सारख्या दिग्गज लेखकाच्या 2 पुस्तकांचा अनुवाद करायची मला संधी मिळाली. इंग्लिश टीचर ह्या पुस्तकाचं स्टोरी टेलवर अतुल कुलकर्णीने वाचन केलं. तेव्हा माझ्या अनुवादाचं अतिशय उत्कृष्ट अशा शब्दात त्यांनी केलेल्या कौतुकाने मी अक्षरशः भारावून गेले. सामान्य वाचक आणि प्रकाशक तसंच अनेक जाणकार आणि चोखंदळ वाचकांनी केलेल्या कौतुकामुळे माझा आत्मविश्वास बळावतो. अनुवाद ही माझी मराठी वाचकांशी बांधिलकी आहे. केवळ परकीय भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे
उत्कृष्ट साहित्याचा आस्वाद घेता न येणाऱ्या लोकांसाठी आणि माझ्या स्वतःच्या आनंदासाठी मी अनुवाद करत राहीन हे निश्चित. अनुवाद हे विश्वसंस्कृतीसाठी आवश्यक आहेत. ते एका सांस्कृतिक सेतूचं काम करतात. अनुवाद केवळ बहुभाषिकांच्या समस्येचं व्यावहारिक समाधान नाही. भाषा जर विभक्त होण्याचं कारण बनत असतील तर अनुवाद त्यांना जोडण्याचं काम करतो. जी. गोपीनाथ यांच्या शब्दात सांगायचं तर अनुवाद मानवाच्या एकतेचं, विश्वचेतना आणि व्यक्तिचेतना यांच्यातील अद्वैताचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. सांस्कृतिक भिन्नतेमुळे भाषांची संरचना तसंच अभिव्यक्ती भिन्न भिन्न होते आणि त्यामुळे त्यातील एकता बिंदू नजरेस पडत नाहीत. अशा परिस्थितीत बहुभाषी लोकांमध्ये अनुवाद हा सबळ सांस्कृतिक सेतूचं काम करतो. हा एक असा सेतू आहे की ज्याच्या माध्यमातून काळाचं अंतर कमी करता येतं. विश्वसंस्कृती ही ज्ञान, विज्ञान, साहित्य, शोध, तत्त्वज्ञान, चिंतन यांच्यातील आदानप्रदानातून विकसित होते. पाश्चात्य रोमन संस्कृतीची आधारशिला ग्रीक संस्कृतीच्या कल्पनांना प्रेरणा दिली. विश्वातील महान प्रतिभा कोणत्याही भाषेच्या बंधनात अडकून राहत नाहीत. 20व्या शतकाला आंतरराष्ट्रीय संस्कृतीचं शतक म्हटलं गेलंय. यामध्ये अनुवादाची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे 20व्या शतकाला अनुवादाची शताब्दी असंही म्हटलं गेलंय. हे विश्वसंस्कृतीच्या दिशेनं टाकलेलं पाऊल, जो भाषांमध्ये बाह्यभेद असले तरी मानवी भाषेच्या अभिव्यक्तीच्या तळाशी एकवटलेला आहे. विश्वसंस्कृतीच्या दिशेने मानवाला घेऊन जाणारी ऊर्जा हा अनुवादच देतो. संस्कृतीचं पुनर्जागरण अनुवादामुळे शक्य झालं आहे. अन्य संस्कृतींचा परिचय अनुवादानं करून दिला. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये विश्वात्मक देवाला आवाहन केलं होतं आणि आपल्या वाग्यज्ञानं त्याला संतुष्ट करण्याचा अपूर्व प्रयत्न केला होता. ज्ञानेश्वरी हा श्रीमद भगवद्गीतेचा विलक्षण सुंदर असा भावानुवाद आहे. त्याचं पुनःसृजन इतक्या उच्च पातळीवरचं आहे की ते सृजन आहे असंच वाटावं. अनुवाद एक सांस्कृतिक सेतू हे रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन केलं होतं चंद्रकांत भोंजाळ यांनी. निवेदन केलं होतं दिनेश अडावतकर आणि नेहा खरे यांनी. सहभाग माधुरीराव राणे. विशेष सहभाग उल्का राऊत आणि सविता दामले. निर्मिती सहाय्य केलं होतं मधुलिका नेरुरकर हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.